मालवणमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये असेच पैसे ठेवले असल्याचं निलेश राणेंचं म्हणणं आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये वाटण्यासाठी हे पैसे आणलेत असा त्यांचा आरोपही आहे। आता खरं तर या केनवडेकरांनी आधी निलेश राणेंसाठी निवडणुकीत काम केलंय, मात्र आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्यातले आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचलेत। केनवडेकर भाजपचे मंत्री नितेश राणेंचे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या भावालाही निलेश राणेंनी अप्रत्यक्षपणे लक्ष केल्याचं बोललं जातंय। ते इथेच थांबले नाहीत, या सगळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचाही हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आणि हा वाद नव्या पातळीवरती नेला। त्यांचा हा आरोप चव्हाणांनी अर्थातच फेटाळून लावलाय। बघूयात काल रात्री निलेश राणे आणि चव्हाणांमध्ये रंगलेला हा वाद। यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना, त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथल्या असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। हा ड्रामा काल रात्रीच झाला आणि त्यानंतर सकाळी निलेश राणेंनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाणांवरती हल्ला चढवला। फक्त केनवडेकरांकडेच नव्हे तर मालवणामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडे अशाच थैल्या पोचल्याचा दावा त्यांनी केलाय। रवींद्र चव्हाण येऊन गेले आणि तालुक्याचं वातावरण बिघडलं असं म्हणत त्यांनी पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्षांना टार्गेटही केलं। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। असं दिसलं की ह्या ॲड्रेसवर हा सगळा विषय डायव्हर्ट होतो किंवा जमा होतो आणि फक्त ती एकच बॅग नाही आहे साहेब। रोजची जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार, मग रिफिल होणार। तर ही एकच बॅग नाहीये असं निलेश राणे म्हणाले आहेत, पण भाजप नेत्यांनी निलेश राणेंचे